गावाकडची अंडी पिल्ली लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी काय तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला कळत नाही का आग लागल ना तुम्हाला एवढी पण लायकी नाही का गावात कोण तुम्हाला 1000 रुपये देईन एवढं असं कसं मुद्दाम करतात का माणसं अरे सोना ऐक ना राव तू काय ऐकू मला 1000 रुपये आणून द्यायचे मला काय माहिती नाही अगं तू कुठून आणणार गावातून 1000 रुपये बिशी कोणासाठी लावली आपल्या संसाराला बिशी लावली ना मग आपल्या संसाराला लावलं तू बिशी पण आता मी गावात गेलो कोण माझे मित्र तरी आहे का दिवसभर भांडे घाल पडके तू कपाटावर हे आवर काय ते 2 डुकर आहेत ना त्यांच्याकडनं जाऊन घेऊन या त्यांच्यासाठी भांडताना मला तसं पैसे घेऊन यायचं मला काय माहिती नाही आणि तुम्हाला कोणी एवढं गावात पैसे पण देत नाही एवढी पण लायकी नाही का तुमची अगं सोना ते डुकर नाही ते माझे मित्र आहेत ते आणि ते फुकटेच आहेत ग त्यांचंच कौतुक करा आहेत ना मित्र त्यांच्याकडे जायचं पैसे घेऊन यायचे मला काय माहिती नाही मला पैसे पाहिजेत 1000 रुपये माझ्या बापाने कुठवर पैसा पुरवायचा हो तुम्हाला अशी सोन्यासारखी पोरगी दिली त्यांनी पोरगी कुठे पोरगी नाही मी पोरगी नाही का मी अगं सोना तुझ्या बापाने हुंडा दिला असता तर ही वेळ आली असती का आपलं सांग ना अहो लग्न लावून दिलंय लग्न एवढं मोठं घर दिलंय अजून काय द्यायला पाहिजे तुम्हाला अगं लग्न लावलं दुसऱ्या दिवशी माझा बाप मेला आणि काय लागलं तुमचा मुर्दा बसवला तर माझं बिना कुठे तू डोळा डोळा सांगितलं होतं ना मार खात होता ना रोज कुठं मारते माहिती ना तुम्हाला कशाला उताना व्हायला गेला 2 फटका गाडीवर बसला असता तर बिघडला असतं का राहू द्या आता लईच लागलं थांबा मला माहितच आहे मला माहितीये आठवड्याला काय ना काय उद्योग करतो बाबा आणून ठेवली आणते वरडू नका काय बाई हे माणसाचं करू मी नाही तिथं ह्याचा कुटाणा गप मार होती ना गप मार खाऊन घ्यायचा आला कुटाणा करून लगेच सांगितल्याला सुद्धा कळत नाही काय माझ्यामुळं बापण्याला तुम्हाला दाखवते तो आज हळूच करते वरडो नका वाचलाय तुम्ही डोळ्यामुळं पण इथनं पुढं फक्त म्हणा की तुझ्यामुळं माझा बाप मेला तुझ्यामुळं माझ्या संसाराची वाट लागली मग मी आहे तुम्ही आहे गरीबाची पोर सापडली उगा त्याला कसं बी हाणून आणू नका नाहीतर ना बघतच राहावा फाशी देते का काय फाशी लागली का नीट बसा एक सुद्धा काम धड होत नाही गप मार खायचं ते सुद्धा करायला लागल्यात तुम्ही फक्त बघा इथनं पुढं तुम्ही मला फक्त बोला माझ्या घरच्यांना बोला नाही तुमची खैर केली तुम्ही बघतच राहा आणि ऐका आता हे नीट इकडं बघा कसं बघणार डोळा नाही मला ते डोळ्याचं राहू द्या पहिलं गावात जावा कुणाकडनं तर 1000 रुपये घेऊन या तिकडं चोरी करा मारामारी करा कुणाचं पाय धरा मला त्याच्याशी घेणं देणं नाही 1000 रुपये घेऊनच यायचं आणि येताना साखर आणि शेंगदाणा पण घेऊन यायचं हा करत बसल्यात नुसतं एक सुद्धा आता पिशवी नाही का न्यायची पिशवी तुमचा बाप घेऊन येणार आहे का जरा सुद्धा ह्या माणसाला काय सांगायचं हे माणूस हे तर काम करत नाही असलं कसलं नशिबाला मिळलंय आणि तुम्ही जर आता येताना 1000 रुपये घेऊन आला नाही ना दुसरा डोळा फोडल्याशिवाय राहणार नाही आणि नीट जावा ती नाटकं करू नका मारल्यासारखी जसं काय की मी ह्यांना लय मारते हे करते ह्या माणसाला ना मी बाप सुट्टीच देत नसते. हॅलो हा शुभांगी बोल ना घरी आहे का
हा तू गेली होती का प्रॅक्टिकलला? नाही नाही नेहा नव्हती तिथे, मी पाहिलं तिला. नव्हती ती बाहेर गेलती. हो हो ती घरी घरी होती ती. काय झालंय सपना बेटा? मैत्रिणीशी बोलते. या ना बस. हा मी करते तुला नंतर. ओके बाय. झाला का फोन? हो झाला. सपना बेटा काय म्हणते गाव? आबा आता बोलू की नको असं झालंय मला. आता काय झालं त्यात बाबा? बोल की बिंदास. अगं बिंदास बोल, बापासमोर बोलतीस तू. गावातली लोक खूप वाईट बोलतात तुमच्याविषयी. माझ्याविषयी? हो. गावातली माणसं वाईट बोलतात? कोणता आरामखोर माझ्यावर वाईट बोलतो? एकेकाला गोळ्या घालीन मी. तुमच्या ह्या स्वभावामुळे तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टीवरून धमकी देता. खूप जण असे भडकता तुम्ही लोकांवर. खूप जणांना त्याचा त्रास होतो. अख्खं गाव तुमच्याविषयी वाईट बोलतं. तुम्ही काय अख्ख्या गावाला गोळी घालणार आहे का? नाही तुझंही बरोबर आहे म्हणायला, पण मला एक सांग बेटा, गावगाडा चालायचं म्हटलं की अशा गोष्टी होणारच. चांगल्या कामाला विरोधकी असणारच. नाही माझ्याबद्दल वाईट बोलत असतील लोक. हो खूप. पण मला एक सांग, मला माझ्याबद्दल असं वाईट कोण बोलतंय? मोनाताईंकडे गेले होते ना मी. अच्छा मोनाताई काय गेलतीस काय? आता माझ्या लक्षात आलं. मग ती मोना काय माझ्यावर चांगलं बोलणार नाही तुझ्याजवळ? का बरं? ती मोना माहिती तात्यातल्या गटातली आहे ना. तर मला एक सांग, त्या मोनिका तू गेली कशाला? फ्रेंडशिप करायला. फ्रेंडशिप करायला? म्हणजे मैत्री करायला गेली? हो. गावातल्या पुरी काय मिळल्या होत्या का त्या मोनिका गेली तू? हे बघ सपना, ही प्रत्येक गोष्ट मी खपवून घेईन, पण तू कोणत्या माझ्या विरोधाशी सलगी केलेली मला आवडणार नाही, लक्षात ठेव. ठीक आहे आबा, तुम्ही म्हणसाल तसं. ओके ओके. बरं तुम्हाला एक सांगायचं होतं. आता काय सांगत राहिलं? तो तात्यांचा मुलगा नाही का भैया साहेब? भैया साहेब, हा तो परवाशी मला लाडला होतो. हा. मी गाडी घेऊन गेले होते ना, हा. तेव्हा माझे ब्रेक लागत नव्हते स्कूटीचे. अरे बापरे. मग काय आमची धडक झाली. लागलं ना तुला काय? लागलं नाही. ऐका तर पुढचं. हा बोल बोल. तो मला म्हणला रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का? असं म्हणलं? मी पण म्हणले माझ्या पण बापाचं नाही म्हणलं, तुझ्या पण बापाचं नाही म्हणलं. असंच लय बोललो वा, वा, वा. बोलले मी त्याला. हो का? लय शाब्दिक चकमक झाली आमची. काही सांगतेस काय? मग काय शेवटी गेला निघून. निघून गेला ना. हा. आता खरी वाघाची पोरगी वाघीन शोभतीये. असं निडर राहायचं गावात. हा कोणी आलं की नडायचं, अजिबात द्यायचं नाही. नमस्कार. या आधी कुठली बघा आता कशी. असू द्या असू द्या. हा हा जाते मी. बर बर जा जा. नको ताई, काय नाही. छा छा बस गप. बसत बसलो. काय रे? इकडे काय पाहतो? इकडे बघ. तिकडे काय पाहतो रे तू? जाऊन तुला ते पोरगी दिसती का रे? दुसरं घर बघावं, दार बघावं, यांचं तोंड बघावं, यांच्या मिशा बघावं, यांचं कोण आहे? अरे का बे, तेच बघू लागलो मी. पोरगी बघते. मला एक सांगा रे, बाकीचा फालतू वेळा करू नका. 2 दिवस भांडवल तुम्हाला इथे घरी बोलवलं होतं. 2 दिवस गेलते कुठे तुम्ही रे? नाही आमचं जरा दुसरीकडे काम होतं. हा आम्ही गेलतो जरा असं फिरायला. कोणासोबत होतं? दुसरे काम होतं. आणि त्या तात्या सह कुठतरी तुम्ही मोटरसायकल जाताना बघितले मी. तात्या होय. काय बोलतो सांग. अहो आबासाहेब तुम्हाला माहित नाही काय? तुम्हाला काही कामधंदे नाही तर. मी ते कामाचा का? मी काम धंदे नाही. नाही ते बिन कामाचे आहे का रे? हा? ते रिकाम टेकडे येत म्हणजे कामाचेच येत. आम्हाला कामानिमित्तानं तात्यानं नेलतं पाहुण्याच्या इथं. पाहुण्याच्या इथं? म्हणजे, हा अहो आम्हाला विरोधी पक्षाचे माणसं असले तरी पाहुणचार तर जपावं लागेल की नाही? हा. का तिथं बी विरोधात? तसलंय का? अहो तुम्ही नाही का त्या दिवशी मला याला हाकलून दिलं, मटणाला पैसे नाही देत. आम्ही बी त्याचा राग म्हणून तात्या म्हणे चला मटण खायला. तात्याच्या पाहुण्याच्या इथे गेलो आम्ही मटण खायला. गेले का? हा ते तात्याने बी काय फुकटच खाऊ घातलं. ते भांडण काय होतं तिथं? काही म्हणते सरपंच, तुम्हाला सांगतो आम्ही गेल्या तिथं. हा. आम्ही गेल्या तिथं मटण काचा आलं. हा. ते तात्या बी येडा आणि त्याचा पाहुणा बी येडा. आणि त्या येड्याला बघून आम्ही निघाल्या तसंच महागाऱ्या. काय सांगू तुम्हाला? काही मटण खाल्लंच नाही. खाल्लंच नाही. ते वडी कुत्र कापलंय. हा ज्या पळालो. त्याच लायकीचे कुत्रे खायचे तुम्ही. दुसरे का मटण खायला? एक काम करा, परवा दिवशी आपल्याकडे यात्रा आहे.
पण मटण करू इथं. बरं. 2 बोकड लावतो मी तुम्हाला. आम्हाला बोकड लावतो खायला. हा 2 बोकड म्हण. आता 2 महिने झालं साधं 1 बोतूक दाखिलं नाही. तिकडे मोकार ए, काय कुसर बुसर लावले. तुम्हाला नाही तात्याला हा तुम्ही लई चांगले कामाचे माणसं आहे. काय गाव आहे तुमचं? हा, हे महत्वाचं आहे. हा, तुमचं काम होतं एक बरं का. हा हा या काय आपल्या त्या खालच्या बाजूला जमीन आहे का नाही? आहे ना इकायची का ती? अरे इकायची कुठली? हा मग काम सांग. ते वड्या शेजारची. हा वाड्याच्या तिथे काही खड्डे खायचे आपल्याला. हा वा वा तुम्हाला पुरायला अरे मला नाही पुरायचा, वृक्षारोपण करायचंय. लागले मला पुरायला. तिथे काही झाडं लावायची आपल्याला. हा लाव लाव आणि 1-5-50 झाडं लावायची मग खड्डे खायचे. बरोबर. तर गावामध्ये काही मजूर मिळतात का बघा. मजूर 1-2-4 जण बघा. इथं मजूर बिडी मिळणार मजूर कुठे मिळणार आहे? गाव काय आता साध राहिले का? सगळे शहरात गेले लोक आपले, कोणीच भेटत नाही. बघू आता तुम्ही म्हणले माणसं तर एखादी बाया पाहू. ए बाया नको रे. बाया खड्डे खाणार आहे का? नाही दोघं नवरा बायको मिळून खानते ना खड्डे. नाही 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 नाही. माणसं मिळत नाही ना. नाही मग एक काम करायचं, तुम्ही दोघांनी खड्डे खायचे. आम्ही काय जेसीबीच्या पायदाशे का आम्ही खड्डे खांदायला? हे सांगितल्यावर काम करा. आम्ही सरपंच आहे योग सरपंच आहे. अरे आबा तुम्ही टेन्शन घेऊ नका. आम्ही कोणताही माणूस बघता नेता आणि खड्डे खणता बस. 50 खंडे खायचे. काय असेल ते पैसे माझ्याकडे घेऊन जावा. हा मग ठीक हा आहे. ठीक आहे. सुटायचं बघा. येतो काय अरे राहते ना गप. येतो आबा. सपना यायची बिनकामाची धका काय काही नशिबाला माझ्या तेच कळत नाही. आयो लय लागलं रे बाबा. परत नाही कधी जिंदगीत असं करायचं आपण. आरा खतरनाक झालं एकदम कार्यक्रम. आय ग अयो आई आरा बाप काय करणार गाड्या. आयो 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 लय लागलं रे. आय ग सदा आईला कुणी आवाज दिला रे? आईला घाबरला रे. मेला असतं ना ते घाबरून. सदा तू तर जेवण पिक्चरचा हिरोच झालाय. पिक्चर बघितला का काय? काय विचारू नका तसलं. लय लागले. कुठे लागले? सांगू नाही शकत मी. अरे पण झालं काय? आता त्याच हा नका विचारू काय तुम्ही मला. हाय का विचारू नका काय. आता एवढं दुखणं घेऊन बसलाय चांगला तोंड वाकडं करत चाललाय वाकडं तिकडं होत. विचाराय नकोय मग त्याच काय झालं. आयो काय झालं तुला दस का एवढं हावलं ठणकत फणकतोय वे. चांगलंच लागलंय पण पण नेमकं झालं काय रे सदा? हो काय सांगू लय साडेसाती लागले माझ्या माग. आय आय अरे पण झालं काय? मनात काय खरं राहिलं नाही माझी जिंदगी. फार माझं वाटुळ झालंय नुसतं वाटुळ. दिसतच म्हणा. अरे वाटो झालंय सगळं झालंय पण झालं काय सांग की आम्हाला तरी. अहो त्याचं काय झालं मोनाताई मोटारसायकल पडलोय मी. मोटरसायकल कुठे तुझ्याकडं? अहो मग त्याचं काय बायकून पडलं असेल मी. बाईक मोटरसायकल बाईक एकच असतं. अहो मग मी मोठा ताई डोक्यावर पडलं याचं काही कळतच नाहीये याला स्वतःलाच. अहो मी मग चालता पडला असेल मोनाताई. अरे सदा लोक प्रेमात पडतात लोक धंद्यात पडतात चिखलात पडतात आणि तुला माहित ना तू कशात पडलाय नेमका. अहो लय काय सांगू तुम्हाला. हे महिने गपकी बाय एक ठणकते तू कशाला त्याला हात लावती. डोळा खाली आला होता डोळा आहे का त्यो पट्टी ती वर सर बसती. हळूच चांगलं लागलंय पण सदा. मोनाताईला सांगा ना. गपकी जाऊ दे पिशवी दे खायचं विचार राहू दे बाबा खायचं प्यायचं. अरे कधी तर खाऊ घालत जा की. अगं महिने त्याला एवढं लागलंय तोच ठणकतो तुला कुठं खायला द्यायचा तो. म्हटलं एवढी मोठी पिशवी आहे म्हटलं काहीतरी खायला आणलं असेल त्याच्यात खायचे वाद आहेत आणि तू मग त्याला खायला काय म्हणा बायको कुठे खायला देते तेव्हा त्याला मार खाते तेवढं बस आहे मार खायला. शांत बसा माझं ऐकून घ्या ना राव. बरं बोल अहो म्हणत मी तुमच्याकडेच निघालो होतो. माझ्याकडे कशाला? एक काम होतं जरा नाही का म्हटलं. काय कसलं? मला आहे ना जरा लय अडचण होती.
तुला अडचण आव म्हणजे तुला अडचण कधी नसते बाबा. म्हणत आहे 1000 रुपये लागत होते उसने जरा 1000 रुपये देतो ना लगेच उद्या परवा मी. अरे काय झालंय माहिती का सदा, मी आताच बिशी भरली 5000ची. माझ्याकडे काय पैसे नाही, माझी जरा तारंब चालली. आव काहीतरी करा ना म्हणत आहे. नाही माझ्याकडे साधा पैसे असल्यावर काय देत नाही का मी? महिने तुझ्याकडे असतील ना. माझ्याकडे कुठे पैसे, मीच या मोनाताईकडे पडलेली असते खायला सगळे याला मग. खायला हा. आणि चल जाऊ मग आपण. तिकडं कुठं लगेच खायला निघाला? तिलाच मी खायला घालते, तिला करावं लागेल मला खायला, मग ती खाणार. हा म्हणत आहे. एक काम कर बाबा, बघ माझ्याकडे जेवायचं पण पैसे काय मागू? हात चला मग काय चला हे करा लगेच चालला तोंड घेऊन. आईला कोणच मदत करत नाही राव मला गावात. मी जातो बघतो दुसरं काहीतरी. काय माझं लयच अवघड झालंय का महिने. चला मोनाताई आपण जाऊया खायला, मला भूक लागली. मग डॅडी कसं झालं पाहुण्यांचं जागरण गोंधळ? जागरण गोंधळ? अरे बापरे, काय इचरायलाच नको. काव काय झालं? काय झालं? तुला जा म्हणला, तू काय गेला नाही. मग मी काय केलं, गावातली आपली मित्रमंडळी गोळा केली. ते आपलं सुक्या, बादशा, पांडवा, अण्णा, सध्या सगळ्यांना घेऊन मी तिकडं जागरण गोंधळाला गेलो. काय सांगायचे, त्या पाहुण्याच्या येड्या पोराने असं काय आमचं स्वागत केलं, काय इचरायलाच नको. काव काय हार वगैरे घेऊन आला होता काय तू? हार कशाचे हारण बेर? अरे ते एका एकाला धरून पटापटा पप्प्याच घ्यायला लागलं. आता सध्याच्या तर सानकरीची कानाखाली ठेवून दिली. सध्या उलटा काय बोलतो? अरे काय सांगायचे बरं. कसं तरी त्याच्या घरात जेवायला गेलो, त्याचा बाप वर मटण शिल्लक बघाय गेलं, तो वर ह्या पोराने काय सांगते, आम्हाला म्हणते बसा बसा तुम्हाला कुत्र्याचं मटण केलंय. अरे कशाचं काय बाबा, आम्ही जे उठून तगाट पळून आलो तर डायरेक्ट घरी. अरे बाप रे, त्याने तुमची चांगलीच जिरवली म्हणायचा. नुसती जिरवली नाही, चांगली जिरवली. डॅडी तरी तुम्हाला मी म्हटलं होतं जाऊ नका, तुम्ही माझं ऐकलं नाही. आता झाली चूक, काय करणार. बरं ते जाऊ दे मरू दे, तुला पुण्याला जायचं होतं ना, त्याचं काय झालं? हा डॅडी ते उद्या जाऊन येतो मी पुण्याला. बघा नाही तर त्या गावगाड्याच्या नादात तू बिझनेसकडे दुर्लक्ष करशील. नाही करत दादी दुर्लक्ष. तर चालतं येऊ का? ठीक आहे जा. आणि ऐक आहे बाळा, ए ती स्कूटी घेऊन जाऊ नको. ते मला दुसरी गाडी चालवा येत नाही, ती स्कूटी तरी ठेव. सगळ्या गाड्या तूच फिरवतोय कुठे. आयो आयो ए सदा सदा खायला सदा काय राव सदा सदा आम्ही हाका मारतोय. काय अवतार केला या? हा ना, तुम्ही विचारू नका आणि मी सांगत नाही गाड्या. अरे पण सांग की काय झालं? काय झालं ते सांग ना. अहो त्याचं लय अवघड आहे. काय? मी निघतो अण्णा. अरे काय झालं ते सांग. विचारतोय तुला प्रेमाने, तू चाललाय. अण्णा त्याच्या माग लय मोठा इतिहास आहे अण्णा. इतिहास? इतिहास? हा किती हात भर लांब भर काय? हो तसा नाही अण्णा, तुम्हाला सांगतो. मी शेतात गेलो होतो, ऊसाला पाणी टाकाय, पाणी द्यायला पिशी धरा पाणी धरायला गेलो तिकडे ऊसात. समोर पाहतो तो काय पांडवा, या बिबट्याची अशी बाहेर आला. अयो हा, पण आपण कुठे घाबरतोय बिबट्याला? आयला आपण अशी बायको हे करतो तर काय बिबट्या काय आपल्या समोर. बरोबर मी पण असा थांबलो बिबट्या समोर. अयो बिबट्या तिकडून असा डरकाळी फेकतोय अंगाला. तू तिकडून डरकाळी करतोय. अयो आपण घाबरतोय. आपण पण इकडून आयलं रे. अण्णा साधा नाही जोरात माणूस. 10 मिनिटांनीच त्या डरकाळ्या जुगलबंदी. तुम्हाला सांगतो जुगलबंदी नाही, जुगलबंदी नाही. ते कोणता पिक्चर, एक झुंज बिबट्याशी. अण्णा तुम्हाला सांगतो, पुढं तो बिबट्या असा थोडा पुढे जायचा, मागे जायचा. घाबरत होता आपल्याला, घाबरत सदाला येणार दरकत नाही आपल्या गावाला. तुम्हाला सांगतो अण्णा, तो असं पाहिलो, असा बघत होता आणि झपक्याने झप घेतली गावावर तुझ्या. मग आपण काही कमी नाही, आपण साऊथचे लय पिक्चर पाहिले. आपण पण साऊथचे पिक्चर सारखा बाजूला सरकलो आणि तुम्हाला सांगतो, तुम्हाला असा घासत तिथपर्यंत गेला आणि बसला डोंगात चुळी. वाघ वाघ मग वाघ त्याला लागलं ना, लागलं जबरदस्त लागलं. त्याचा असा म्हणजे नाही का, आणणार राग आला त्याला.
तो माझ्यावर असा बदला घ्यायला परत आला. आता पण आपली पाळी. मग मी पण भाऊ यांना रासकाला माइंड वागायला म्हणलं लढ आपल्याच होता. आपण काय कमी आहे का? रोज बायकोचा मार खातोय. बायकोला मी धुतो नाही. तू काय आपल्या समोर रे वाघ असं नुसतं चळचळ करत होता अण्णा. तुला बघून वाघाने ना तिथून असं पाहिलं मला अण्णा. आणि तो मला सांगतो मी आता त्याच्यावर अशी उडी मारणार होतो अण्णा. अशी बघा थांबा जरा वाघ लांब आहे ना. असा मी उडी मारणार अण्णा वाघावर गाफ दिशेने. वाघ विलय शहाणा अण्णा. त्यांनी शोले पिक्चर पाहिला होता का काय काय माहिती. तुम्ही बाजूला सरकला सारखेने. आणि मग मी तोंड घासलो अण्णा. लय घासरलो अण्णा. वाघ साईडला झाला तू तोंडावर पडला मला. बघा तुम्हाला सांगतो मी एवढं का लढलो माहिती का अण्णा. कारण आपलं आडनाव काय काय जमदाडे. आता गावात मी सांगणार आहे काय आपलं नाव वाघमारे ठेवायचं. वाघमारे पण तू वाघ मारलाच नाही ना. पण वाघ मिळाला असतं तर माझा गावात पुतळा लागला असता. पुतळा सदा वाघमारे. आणि त्याच्या बाजूला तुमचे वाघाचे पुतळे. बरं जाऊ द्या अण्णा. मस्तीचा टाइम ठेवा बाजूला. आम्हाला लय अडचण आहे अण्णा. तुला अडचण म्हणजे पैसे जाऊ दे ना. ऐका ना मला जरा 1000 रुपये देता का उसने. अरे माझीच तारांबळ चालली तर मी कुठून देणार पैसे तुला. अरे सदा तू वाघ बरोबर कुस्ती खेळणारा माणूस. तुला कशाला पैसे पाहिजे. आयला म्हणजे एवढं पिक्चर दाखवलं तर गेलं का सगळं वाया. अण्णा आणा इकडे ती पिशवी. तुमचं गावात फुकटे अन्न नाव आहे ना ते फुकटेच राहणार आहे. लयशा नाही. आणि पांडवा ती डेअरी जर आत घ्या बाजूला. घेतो जा त्याला. लयशा नाही आपल्याला पैसे मागतोय. ह्याला पैसे नाही दिले की काय लागलंय बोलायला ती. मग काय हवा अण्णा ह्याला आहे ना घरी बायकोनी बादा बादा ठोकला असेल चांगला. आणि नुसत्या गप्पा मारतो मी ह्या वाघाला मारलं त्या वाघाला मारलं. हा कसला वाघा हा बळीचा बकरा आहे. चला जाऊ दे आपले. अरे देवा सदा है मैं। अच्छा अच्छा, क्या तुम सदा हो? मेरे को लगा कि कोई और आया है और तुम्हारे शेर यहाँ पर बैठा है तो तुम उठाया क्यों? ये मेरा केबिन है, ये मेरा ऑफिस है, ये मेरा सिंहासन है जानी। अरे जानी तुझं सिंहासन है, ऑफिस है? ऐक ना राव, मला लय गरज आहे राव. 1000 रुपये उसने दे ना ऑफिस मधून तुझ्या. बाबा मेरे पास कैसे पैसा आएंगे बाबा? मैं इतना गरीब हूँ बाबा कि मेरे को खाने को पैसा नहीं है. 4 दिन में एक बार खाता हूँ, 4 दिन में वो खत्म नहीं होना चाहिए इसलिए 4 दिन में एक बार खाता हूँ. और तुम बोल रहे हो कि अरे बाबा मेरे पास पैसा नहीं है. काय लावलंय तुम्ही? ओ सरपंच ऑफिस मध्ये येतो. सरपंच सिंहासन आवाज सांगतो मी. हमारे सिंहासन बैठने की तुम्हारी हिम्मत कैसी हुई? बरं झालं सरपंच आले. कोणाला बोलतो रे? तुम्हाला दादागिरी करतो बरं झालं सरपंच तुम्ही इथं आले. तुमच्या पाया पडतो सरपंच, पाया पडतो. सरपंच मला 1000 रुपये उसने द्याला सरपंच. 1000 रुपये? काय सदा बोलाला? 8 दिवस झालं सरपंचानं साधा क्वार्टरचा वास घेतला नाही, त्याला पैसे मागतो. अरे सदा 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 1000 मागत राहतो. हा सदा बेजार करतो गावाला. सदा कोणाला 500 मागतो, सदा कोणाला 1000 मागतो, सदा कोणाला 1500 मागतो. पैसे मागणे त्याच्या बायकोनं आधीच मारलंय त्याला, तुम्ही कशाला मारता त्याला? हे मात्र खरंय. त्याची बायको ह्याला लय मारती, काठीने मारती, बोटाने मारती, सगळ्यांनी मारती. पुढे सर अंगाला बसलं निर्भस. मला पैसे उसने. पैसे आमची प्रायव्हेट मीटिंग आहे. प्रायव्हेट मीटिंग झाल्याच्या नंतर आम्ही तुला सांगतो. जरा इकडे ऐका ना.
तुम्हाला सांगतो ह्याला पैशाची लई गरज आहे. आपा काय म्हणले आपल्याला, अहो खदे खाणायला माणूस लागत आहे. हा ह्याला तिकडे घेऊन जा ना, मग एक तर आपलंही काम होईल आणि ह्याचंही काम होईल. कळलं का? चला मला हे काय नाव येतं, सदू. सदू तुला देतो आम्ही दुधू, म्हणजे पैसे देतो तुला. पण तुला आहे ना काम करावं लागेल. आता पैसे आमच्याकडे नाही दोघाकडे, पैसे गावात एकाच माणसाकडे. कोण? ते म्हणजे आबासाहेब नकटे. आबासाहेब नकटे आपलं काम होईल का? मग सरपंच चला की आपण कसं इथं बसलो. नाही चला चला आबाकडे जायचं. येऊ कधी या तिकडे. बाबा मेरे को 1000 रुपये मिलेंगे क्या बाबा? तुला 1000 का बस तू इथंच बस. तू इथं सिंहासनावर बस, मुंग्याला दिसतो. जानी इनको कोई काम नहीं, हमें तो आराम करना है. अभी मैं वापस अपने सिंहासन पर सो लेता हूँ. आबा नाही वाटत सदा अरे वा इथं आवाज ठिकाणी बसतो का इकडे आवाज जागा आहे. सरपंच काय बंगला बांधा, बंगला लई चांगला आहे का नाही? अरे बापरे बाप. आबा नाही तो हो हो आब्या नाही म्हणतात कुठेतरी गेला असेल सांडा खाना नाही त्यांना सांडा बंगला 40 लाखाचा, संडास 60 लाखाचा. कर आराम कर आराम. झोपू आपलंच आहे. सरपंच खरं का? सदा भविष्यात आपला सासरा होणार आहे माणूस. हे आपलंच आहे. सरपंच नाही ना रे तिकडं नाही ना आबा इथं. अरे सरपंच आबा बोलतोय. हे बाबा कोणी हा सदा आहे. अहो तू नाही का नेहमी बायकोचा मार खातो तो आहे का? ते सदा आहे. पट्टे बांधले त्याला. कुणाच्या घरात आलं कसं बसावं, कसं वागावं, गाणे उतारे पडले. नाही नाही ह्याच्या हातलच नाही. मी आल्या म्हणलं चांगलं बसा, ऐकते कोण मग. हा बाप काय बंगला बांधलाय. अरे मोठ्या माणसाची मोठी काम आहे. 40 लाख रुपये खर्च आला. 40 लाख. तुला तरी एका डोळ्याने दिसला आहे, 2 डोळ्याने पाय तू लय भारी दिसत बांगला. केवढे होय आबा. पण मी काय म्हणतो, बंगला एवढा मोठा बांधलाय, पण जिना का असं एवढंच बांधलाय? जिना आता काय प्लॅन मध्ये तो जिना बारीक बसला, बारीक बांधला जिना. अच्छा नाही, खाली येतानीच मला एक प्रश्न पडला, म्हणून म्हणलं विचारू का नको नाही का तुला. प्रश्न पडला होता, विचार गाडी विचार. उद्या जर आबासाहेब मेले, आबासाहेब उद्या मेले तर एवढीशा जिने एवढा मोठा माणूस कसा बाहेर न्यायचा? अक्कल येतं तुला? या माणूस मारायला निघला तू त्याच्याच बंगल्यात येऊन माणूस मरत नाही आणि गेलं चिकून तिकडून. आबासारखा माणूस असं जिना खाली खांडोळ्या करून तुकडे तुकडे करून खाली घेऊन दिले. सरपंच तुम्हाला काय अक्कल बिकल आहे का नाही? अहो आबा तुम्हाला सांगतो ह्या दोघात मीच शान आहे. हे काय म्हणतंय, एवढा मोठा माणूस जिन्यातून न्याचा कसा? जो माणूस म्हणतोय खांद कुदून न्याचा. अरे तेवढं बेदा कशाला व्हायचंय? आबा सगळ्यात बंगला पेटून द्याचा. एक मध्ये फुकायचं, एक मध्ये पेटवायचं. काय झालं नाही? काय रे हे काय काय बोल, काय काम काढले? तुम्ही म्हणले नाही का आपल्याला ते खड्डे करायचे, झाडं लावायचं ती, आणि त्याच्यात त्याला बी पैशाची गरज होती. म्हणलं चला आबा कर. बरं बरं सध्या किती पैशाची गरज आहे तुला? मला 1000 रुपयाची लय गरज आहे आबा, आणि मी जर नाही नेलं तर माझी बायको मला लय मारीन आबा. सध्या एक ना तुला 2000 रुपये देईन. हे बोंबाला पहिलं मत कर. मला तुम्ही वाटेल ते काम द्या आबा, मी काही काम करतो आबा. एक काम करायचं, त्या गावाच्या खाली आपली त्या वड्याच्या कडे जमीन ना, तिथं 50 खडे खणायचे.
घोड्याच्या कड्याला 50 खड्डे. हा तर ते 50 खड्डे खणले तुला काय 1000 रुपये लागले देईन मी. हा का मग 50 काय 100 खड्डे खदा आपण. आणि काम कर तुम्ही लोकांनी हे एकट्याला काय जमत नाही फुटलाय तुटलाय तुम्ही थोडीशी मदत करायची याला. काम झालं की माझ्याकडे यायचं तुम्हाला 1000 आणि याला 1000 2000 घेऊन जायचे. मीर मारलं याल द्या निघायचं बघा सरपंच आहे. ढळायचं बघा ढळायचं बघा आणि पैसे पैसे काय करतो मला रान देतं माझं. अरे मोबाईल इकडं माग आणतो. अण्णा सलवार कुर्ता शिवला का नाही मग? अरे शिवायचा आहे, चांगला टेलर पाहिजे त्याला. टेलर म्हणजे काय काय असं काय कुठून अमेरिकन बोलायचं काय टेलर पाहिजे? अरे भाऊ सलवार कुर्ता आहे ना खटाखटच शिवायचा, उगे काहीतरी शिवायचा म्हणून शिवायचा नाही. आणि त्याच्यावर जॅकेट आहे जॅकेट. असंच मग हा मग जॅकेट पायात असं ते जोड घालायचा उलट्या हा मग ते मागावलाय ना ऑनलाईन. सगळ्यांनी म्हणलं असं चिमटे आणाले चिमटे आणाले. काहीतरी बोलतोयस लागा. काय पांडवा ना बसले बाई टुकारपणा करत, काय काम धंदे नाही वाटतं. बायकांनी सोडला वळू ह्यांना. वळू सोडलाय काय नीट बोला, इज्जतवाली माणसं आहे आम्ही. कशाची हो? गावावरून टाकलेलं तुम्ही, तुम्हाला काय इज्जत द्यायची? इज्जत द्या म्हणे, मी कोणाला इज्जत देत नाही. माझ्या नवऱ्याला फक्त मी इज्जत देते. अहो कोणी नका करे ना आमच्या बायका आम्हाला देते. बस 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 बस. गावावर सदा ना कदा गावात यायचं, इथं बसायचं आणि हे डंगर आणि ते बी डंगर टकलं पडलं तरी पण अजून लोकांच्याच उचापात्या करा तुम्ही. अहो डंगर आहे पण कसं आहे खटाखट. हा तुमच्या गत नाही हलकट. काय आता आम्ही हलकटपणा केला? मग काय आहे का नवा सदाच्या अंगाव कधी शर्ट? माझा नवरा गरीबात चांगला दिसतो, काय त्याला असं दाखवायचं नाही. तुम्हाला दाखवायचंय म्हणून डंगरे झाले तरी अजून नटताय. अहो नाटायचं वय वहिनी, तुम्ही काय सांगताय आम्हाला? आम्ही आमच्या खर्चाने नटतोय का तुमच्याकडे मागाय आलोय का? द्या शर्ट आम्हाला. आमच्याकडे येत नाही, आमच्याकडे येत नाही. मग? पण जरा नीट राहो ना. राहतोयच ना. अहो चांगलं राहतंय बघा ना. हे काय घ्या आता नेलपेंट तर बायांवानी गवाई लावली. बायांनी लावायचं काय करार हे का? लिहून दिले सरकारने की फक्त बायांनीच लावायचं नखपालिश. नाही असं काय लिहून बिहून दिलेलं नाही. तुम्हाला आवश्यक तुम्ही घालू शकता ना. मी तुम्हाला नाव ठेवली का? ते बी हाय म्हणा. आणि मी माझ्या खर्चाची नखपालिश लावली, तुमच्या खर्चाची लावली का? नाही आमच्या तर लावलेली नाही. पण असलं काय माझ्या नवऱ्या बिवऱ्याला शिकवू नका. आम्ही मोकळ नाही तुमच्या मालकांना शिकवायला, कळलं का? नाहीतर म्हणसाल सदा नेलपेंट लावत जा, सदा लावायचा मेहंदी नेलपेंट, होईल माझं सगळं वांद. पांडवा सांग यांना समजून. अहो सदा एवढं आमचं ऐकायला मोकळा आहे का? तुमचं सगळं ऐकणार ते तुमचाच आहे. सदा नका ना तुमचाच सदा. बरं जाऊ द्या, आमचं सणान दिसलं का? बघा सदा म्हणजे कसलं कसला शब्द आणलाय आता ट्युनीतला आहे. वा 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 वा. दिसलं का नाही ते सांगा. सदा म्हणजे ते त्याला काय म्हणणार सामान बिमान म्हणतात तसलं का? हा आहे ना. काय ह्या पांडवाला तर बोलायची अक्कलच ना. माझा नवरा दिसला का? अहो आम्ही असं बी टिंगल टावळीवाली आम्हाला काय अक्कल आहे. अहो सकाळी दिसला होता त्यो. आपण दिसला होता पण ते डोक्याला पट्टी होती. काय बरं भानगड? तुम्हाला काय घेणं देणं हो? मी फक्त दिसला का विचारलंय ते सांगा. अहो मला तसा दिसला म्हणून आम्ही बोललोय. जाऊ द्या, माझी मीच बघते. त्यांना काय विचाराय गेलं ना माझ्याच घरातलं उकरत बस. बघा 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 जाऊ द्या. पैशानी दिसते बघा, आपल्यालाच येऊन मापाल द्या. 440 व्होल्टेज मग काय किती व्होल्टेज असतो अण्णा खंबीर येईन त्याला. अहो लय अवघड राव, लय अवघड. आता एक काम करू, जाऊ द्या अण्णा, आपण यांना वडापाव मस्त पैकी खाऊ. तू चारत असणार तर मी चारणार, तुम्ही चंगटी अण्णा, तुमचं नाव चंगटी. हा मग त्यामुळे तुम्ही चारणार नाही, मला माहिती ना. पांडवाला चारावं लागणार या. मोठं मन. चला चारतो, चला मस्त पैकी वडापाव. 150 वर्ष झालं आज चारतोय तू. 150 वर्ष. भगवान ने दिया हुआ सब कुछ है, दौलत है, शोहरत है, इज्जत है, लेकिन मेरे पास खुशियाँ नहीं है देवा. अरे भगवान भगवान मुझे खुशियाँ चाहिए. भगवान खुशियाँ खुशियाँ खुशियाँ. भगवान मला वाटलं घरात आली उचलून घात दिसते का तुला? मी काय घात दिसती? परत देव मला सांग, तू इथं काय करत होतस?
हम है ना भगवान से मिलने आए थे। पहले हम भगवान के पास आए, फिर भगवान से मिले, फिर भगवान से बातें की। बातें करते करते बहुत देर हो गई। ऐसी बात है। पण मी काय म्हणते, देवा मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ। काहीतरी काय सांगते ही, कसं शक्य आहे? अरे डायलॉग पिक्चर मधला। हा काल तो पिक्चर बघितला होता ना, त्यामध्ये होता। डायलॉग बोल रही है, हमें तो सच लगा ऐसा कैसे। बसलीच होय? अगं तुला साखर आणायला पाठवली होती, तुम्ही तर बसली होय? मोनाताई त्याचं काय झालं ना, मी येत होते पण दुकान बंद होतं। दुकान बंद आहे? माझं काय डोळं फुटलं होय? दुकान चालू आहे महिने, नाटक करू नको। अरे मला दिला मी बघितलं दुकान बंद होतं। दुकान चालू झालंय, तुला काय काम तर नाही करा रे? हा पूर्ण नाद होतो रे भावट्या। मोनाताई त्याला काय म्हणू नका, तो माझा आहे। त्याला काय म्हणू नका, आणि घरची कामं काय तुझा बाप करायचा काय येऊन? नाही ते दाजी दाजीला काय तू काही केलंय काय? ते करतील की काम येऊन? तिकडून यायचं का तुझा दाजी? गेला माझ्या डोक्यात ताप देऊन येतो। मोनाताई का होईनी आमचा रान रेडा बघितला का? रेडा? मग मी काय म्हणते, म्हशी पाळतात, कुत्र पाळतात, ते मांजर पण पाळतात, तुम्ही कधीपासून रान रेडा पाळायला लागलाय? तर काही मोरची बाई, अगं माझा नवरा बघितला का विचारते मी। तो रान रेडा होय म्हणा की आवईनी, तिचं काय चुकलं? आता तुम्ही रान रेडाच म्हणलं डायरेक्ट नवरा, मग तिला वाटलं प्राणी म्हणून ती म्हणली। मग बरोबर आहे। आता काय सांगू तुम्हाला, सकाळपासून बाबाला शोधते, कुठं गेलाय काय माहिती। मग आता रान रेडा म्हणू, नाही तर त्याला काय रान डुक्कर म्हणू? अरे मला तिच्या रान रेडा, रान डुक्कर, गाढव, उंट, हत्ती, वळवंट सगळे आनंद बसवा इथं काय लावलंय? आणि आपण त्या उंटावर बसून जाऊया राजस्थान। तर लाजच नाही, माणसं कोणसा दिसत का नाही, काय बोलतात काय नाही, अक्कलच नाही। शांत बसा। पाहुईने झालं काय नेमकं? अवकाशाचं काय म्हणत आहे? त्यांना सांगितलं सकाळी 1000 रुपये गावातून कुणाकडनं तर घेऊन या। जी माणूस गेलाय ते यायचा पत्त्याच नाही। काय बोलू आता ह्या माणसाला, शोधू दमले मी। नाही काय झालं वहिनी, सकाळी तू दिसला होता आम्हाला, लयच पट्ट्या बिट्ट्या लावला होता, जरा कपडा मोडला बिडला होता, लंगडत चालत, डोळा बी फुटला होता वाटतं, काहीतरी झालं होतं। पण तुझं लय लक्ष बघ माझ्या नवऱ्याकडं, डोळा फुटला हे फुटलं। अहो झालं तर काय माहितीये का, त्या माणसाला सांगितलं की कपडे वाळाय घाल, त्या माणसाला कपडे वाळाय घाला येई ना, बसला रक्त दिसणं तिथं झापटला, घेतला डोळा फोडून। आता काय बोलू, ह्याला काम सांगणं सुद्धा मुश्किल। मग तुम्ही करायचं की कपडे वाळता? तुम्ही काय नुसतं खायला का घरात? काय बोलत आहे अगं, मीच सगळं घरातलं काम करती, म्हणजे तुला वाटतंय का मी नवऱ्याची जीवावर खाती म्हणून? मग मला तर वाटतं ते डोळा बी तुम्हीच फोडला असणार। हो अशी बोलती, काय बोलून काय नाही मला कळलं ना बाई। गप्पी बाई ती बाई चापली उन्हा करते, तुझं काय नाही बहिणी, ती घसरून पडलं बिडलं असेल, पण ठीक आहे काय हरकत नाही। मैंने चल काम आहे मीच बघते बाई माझा नवरा कुठं गेला, ह्यांना सांग त्याला काय कळत। काय लोक सगळे नुसते ह्याचं हे झालं त्याचं ते झालं, ह्याचं हे झालं त्याचं ते झालं। अरे काय चाललंय सगळं? क्या हो रहा है, क्या हो रहा है? पता नहीं है क्या हो रहा है आज के गांव में, पता नहीं ऐसा कैसा गांव है, पता नहीं। दादा तुला सांगतो, तू जर असं रोज काम केला तर वहिनी तुला मारणार नाही। मग घरी गेल्या गेल्या तू पूजा करती, 3 टाइम जेवायला। होय सरपंच, मी काय म्हणतो, जर मी रोज काम केलो, रोजचे 1000, मग 30 दिवसाचे किती झाले? 12,500। येडपटे करे ती येड आणि तू दीड येड। काय झालं? अरे रोज 1000 जर भेटले तर महिन्याचे 30,000 होते, आणि जर जिओचा महिना धरला तर 28 होते, आणि एअरटेलचा धरला तर 27 होते। ते महिने त्याने 24 दिवसाच केलेत ना। काय अहो ते सिमनुसार सांगालेत महिने दिवस। ते जाऊ दे काम। बघ हे आहे शेत आबाचं, की आता पपईचे झाड आता त्याच्यात दुसरे काहीतरी झाड लावायचे, त्याच्यामुळं काय करायचं, 2-2 फुटाचा अंतर ठेवायचा, आणि तू खडे खंदायचे। कामाला कोणी आणलं तुला? तुम्ही आणले? आम्ही आणलं, तू आम्हाला काम सांगा। पैसे कोणाला पाहिजे? मग काय, मग खडे आम्ही खंदार? तू जर शांत बस। बघ खड्डे नीट खांदायचे, वाकडं तिकडं जर खड्डा खांदलं तर त्याच्यातच तुला पुरेन। काय ते आबाचं सांगणं तसं आहे, मी वाईट नाही, आबा वाईट आहे,
आबा टाईट आहे पुन्हा हा? मग सरपंच ते माप बिप इथं कुठं त्या मापाचं घेणं नाही. हातावर असा माप घ्यायचा आणि खदायचं आणि त्याला काय होतंय बरं चालतं इकडून करतो मग मी सुरू आबा इथं खांदेव आणि बरोबर अशी हिसाबानं लाईनीत खड्डे आले पाहिजे. बरं बरं चालतंय चालतंय. फोटो आणि सरपंच आपण एक खदूत काय जायचे घाबरे आपण घालवायला आलो का इथं नाही आपल्याला पैसे भेटतील ना घाबरे त्याला करू दे ना. अरे आपण आराम हा बरं ठीक आहे. चांगलं काम करायचं हा? सरपंच, चला आम्ही इकडे काय बघू. अडचण आली की त्याच्या आम्ही हा, चला आम्ही. चल, चला. सावलीत. या 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 चांगलं काम करा लय हुशार बरं का सध्या कामाला एक नंबर काळ्या मातीत मातीत टिपान चाल गाणी नको म्हणू ना. गाणी म्हणायला आणले का तुला खंडे खंडायला आणले ना बरोबर सरपंच. गाणी ऐकत असलं तर आम्ही टेप आणला असता लिडू आणला असता. लई त्याच्या माग लागू नका बरं नाही तर काम सोडून जाता येते त्याला गरज आहे पैशाची. तो कसा जाईल त्याला धरून आणू खाड्यात पुरू कामच करू. पण काही म्हणा सरपंच कमी पैशामध्ये भारी माणूस भेटला आपल्याला हे आपलं कामच तसं आहे जजमेंट. नाही नाही तुमचं काम एक नंबरच राहते फक्त जरा गावाकडे लक्ष नाही म्हणून फिसकाले गाव कुठं आपल्याकडे लक्ष देते काय खरं गावचं. नाही नाही तुमची इतर पद्धत आपल्याला गाव आपल्याकडे लक्ष देत नाही आपण गावाकडे लक्ष द्यायचं नाही ए अरे बस तूच काय उठ थोडं थकलंय सरपंच. थकलंय काय थकलंय तू थोडं थकलंय काय एक खड्डा खाल्लं नाही का दामला 50 खड्डे खंदायचे तर आपल्याला 50 50 तिथं तर लय म्हणतंय म्हणला 100 खंदे खंदतो म्हणून सरपंच करतो काय म्हणतात लई खुश होणार काम होईल काम झालं की आपलं होईल सरपंच एक खड्डा झाला अजून खा. आता तू अंदाजानं जरा अंतर घे 2 फुटाचं आणि दुसरा खडा खणायला सुरू कर. बरोबर नाही तुम्ही झोपा तुम्हाला सांगतो आराम केल्याशिवाय काहीच नाही आपल्या जिंदगीत अख्खा आराम नाही पण तुम्हाला सांगतो तुम्ही राजे माणूस हो. मी एकला सरपंच आराम करतो का सगळे महाराष्ट्रात जेवढे सरपंच आहे का ते सगळे निसते जेवते काम बेकार रे. ए कजय बाबा पटपट करतो सरपंच. ते सरपंच आहे का रे बावळट मागाच्या धरून झालं त्याला सरपंच म्हणतो मी सरपंच आहे. दमलोय मी. हा मग काय मी म्हण मग तुमच्या संग मी राहिलो म्हणजे मी बी सरपंच झालो ना वाढण्याचा गुण आला तुला मी सरपंच घेऊन टाकतो. सरपंच तुम्ही असंच म्हणता मला कवा सरपंच पद येणार तुम्ही नीट बोला ना मला कवा सरपंच म्हणजे सोपं आहे का लोक वाचावत शिव्या देते तोंडावर काय बी बोलत माघारी आपल्याला नाही सरपंचाला ते सहन करावं लागतंय तेव्हाच त्या गोष्टी सोन्याचा हाटा सापडला काय आता मी लय श्रीमंत नशीब फळ पडलं. सरपंच मला ताण लागली पाणी आलं ना आता 2 खड्डे खंडे नाही तुला ताण लागली का अहो मग घरल्या जवळ आहे मी घरून पाणी पिऊन आला. ए अरे बाबा थांब ना थांबा इथंच मी आलो पाणी पिऊन. ए सध्या अरे काय माणूस आहेस का काय यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी चांडा चौकडी चांडा चौकडी